नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे सोनाली बॉर्डर मध्ये, नेपाळ आणि भारताची बॉर्डर आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी देणार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. यावर्षी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मिरगी पेर होणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात सांगायचं झालं तर 7, 8, 9, 10, 11, 12 जूनच्या दरम्यान राज्यात मोसमी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आजच्यानं कंप्लीट आज आहे 28 मे 2026. आजपासून कंप्लीट 9 दिवस शिल्लक राहिले शेतीचे कामे करण्यासाठी. शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करा, या 9 दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7, 8, 9, 10, 11, 12 दरम्यान मोसमी पाऊस बरसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर की हे जे मोसमी पाऊस आहे, तर खरं तर पहिलं तर काय होणार आहे, 31 मे पासूनच 31 मे 1, 2, 3, 4, 5 जूनच्या दरम्यानमध्ये पूर्व विदर्भ, काही भागात पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे काय होणार आहे, काही भागामध्ये 1 जूनला येईल, काही भागात 2ला, काही 3ला, काही 4, 5, 6, 6 जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण हे 6 जूनपर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर त्याच्या पाठोपाठ लगेच मोसमी पाऊस येणार आहे आणि 31 आणि 1 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि केरळमधून कंप्लीट 5 ते 6 दिवसामध्ये ते महाराष्ट्रात येणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती, आजच्यानं कंप्लीट 9 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तुमचे कामं करण्यासाठी 9 दिवस आहे. तुम्ही शेतीचे मशागतीचे कामं करून घ्या, कारण की राज्यामध्ये पावसासाठी खूप पोषक वातावरण आहे. इतकं वातावरण असं कधीच पोषक नसतं, पण काय झालं, यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे यावर्षी खूप पोषक वातावरण तयार झालं. आणि यावर्षी सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी लवकर पेरणीचा योग आहे, मिरगी पेर होणार आहे. कापसाच्या देखील बऱ्याच शेतकऱ्याचा काय होणार आहे, 2-3 टप्प्यामध्ये लागवडी होणार आहेत. कारण की काय होणार आहे, काही भागामध्ये 1 जून ते 6 जूनच्या दरम्यान काही ठिकाणी खूप जोराचा पाऊस पडणार आहे, काही निरंक राहील, काही भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडे देखील काय होणार आहे की यावर्षी लवकरच पाऊस येणार आहे. खरं तर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये यावर्षी लवकर पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज तेलंगणातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कर्नाटकच्या देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आंध्र प्रदेशच्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पेरणीचं नियोजन लावायचं. सांगायचं झालं तर यावर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं पोषक वातावरण कधीच नसतं, पण यावर्षी सगळ्यात चांगलं वातावरण आहे. मी म्हटलं होतं ना, 2026ला शेतकऱ्याची पिकं चांगली येणार. ज्या वर्षी पेरणी लवकर होते त्या वर्षी शेतकरी मालामाल होतो, म्हणून हे लक्षात घ्यायचं. शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की यावर्षी देखील काय होणार आहे, ज्यांनी जर गडबड केली तर त्यांच्या काय होणार, 3 म्हणजे लवकर पेरणी होतील. मध्ये 7, 8, 9 ते मध्ये 15 पर्यंत काही जणांच्या पेरण्या होतील. त्याच्यानंतर काय होईल, 17, 18, 19च्या दरम्यान एक पाऊस येईल, त्याच्यामध्ये काही जाण्याचे होते. त्याच्यानंतर 25 ते 30 मध्ये एक पाऊस येणार, मोसमी पाऊस त्याच्यामध्ये होतील. आणि याच्यातून जर काही उरले तर मग ते 7 जुलैच्या दरम्यान जाते. पण यावर्षी मात्र पेरणीचा खूप चांगला योग आहे, म्हणून अंदाज लक्षात. उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, 1, 2, 3च्या दरम्यान चांगला पूर्व मोसमी, खरं तर ते मोसमी पाऊसच असतो, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणून हे लक्षात यायचं, चांगला पाऊस पडणार आहे. पण परिस्थिती अशी आहे की 7 जून नंतर जे पाऊस यायला ते पाठीमागून मोसमी पाऊस आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी. घाटमाता कोकण परिसरातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याची खास करून आनंदाची बातमी. यावर्षी लवकर पेरणीचे योग आहे. यावर्षी 7, 8 जून 10, 11, 12 दरम्यान राज्यात चांगला मोसमी पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात. पण हे मोसमी पाऊस येण्याच्या अगोदरच 31, 1, 2, 3, 4, 5, 6 जून पर्यंत दररोज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. आणि हे जे अंदाज दिला आहे हे मी दिला आहे आपले सोनाली बॉर्डर, म्हणजे इकडे आता हे जे नेपाळ आहे याच्या 1 किलोमीटरच्या बाजूला आपला भारत लागतो आणि या ठिकाणी अंदाज दिलेला आहे. आणि याच्यानंतर परत एक अंदाज दिला जाईल. धन्यवाद.